हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द NSK लर्नर. आय एम रुपेश. जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण CTET सप्टेंबर 2026 साठी एक्झाम प्रिपरेशनसाठी नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आपण आता नवीन क्वेश्चन सीरीज चालू केलेली आहे, जी की परीक्षेला तुम्हाला उपयुक्त पडेल. ही क्वेश्चन सीरीज तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर मिळेल. जसं की आज ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या टॉपिकवर आपण क्वेश्चन बघणार आहोत. ह्या क्वेश्चन सीरीजमध्ये तुम्हाला सर्व PYQ क्वेश्चन मिळतील आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा चांगल्या प्रकारे मिळणार. फक्त तुम्हाला प्रश्नाचे उत्तर न देता प्रत्येक प्रश्नाचे ऑप्शनचं एक्सप्लेनेशनसुद्धा मिळणार आहे. तर ही सीरीज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे. या सीरीजमधून तुमचा निश्चितच फायदा होणार आणि एक्झाम स्कोर हा तुमचा चांगला वाढणार. ठीक आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मित्रमैत्रिणींना मोठ्या प्रमाणात शेअर करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे, ते सुद्धा पास झाले पाहिजे. ठीक आहे. आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आपण बघूया ग्रोथ अँड डेव्हलपमेंट क्वेश्चन सिरीज, इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर फर्स्ट. Which of the following factors contribute to the growth and development during the early childhood? निम्नलिखित में से कौन सा कारक प्रभावित बाल्यावस्था के दौरान वृद्धि और विकास में योगदान देता है? खालीलपैकी कुठला आहे? सर्वात पहिले बघा, कल्चरल टूल्स किंवा कल्चरल प्रॅक्टिस म्हणजे सांस्कृतिक प्रथा आहे. जी तुमची संस्कृती असते हे तुमच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवर प्रभाव टाकत असते. फॅक्टर हे कॉन्ट्रीब्यूट करते. दुसरा आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिशन सुद्धा तुमच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवर प्रभाव टाकते. कशा प्रकारे? जर तुम्ही चांगल्या प्रकारे पोषण केलं किंवा चांगले फळं खाल्ली, चांगल्या भाज्या खाल्ल्या, तर तुमचा त्याच्या ग्रोथवर आणि डेव्हलपमेंटवर चांगला परिणाम प्रभाव पडेल. ठीक आहे. हे सुद्धा फॅक्टर तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करते ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये. आणि जर तुम्ही चांगली फळं खाल्ली नाही, चांगलं पोषण घेतलं नाही, तर त्याचा सुद्धा वाईट परिणाम हा तुमच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवर पडणार. प्ले अपॉर्च्युनिटी, खेळ के अवसर. खेळ के अवसर सुद्धा तुमच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवर परिणाम टाकतो अर्ली चाइल्डहुडमध्ये. जसं की प्ले, जर तुम्ही खेळले तर तुमचं फिजिकल डेव्हलपमेंट, जे शारीरिक विकास आहे हा तुमचा होणार. हे सुद्धा फॅक्टर तुमच्या कॉन्ट्रीब्यूट करतो. दुसरा आहे क्वालिटी ऑफ एज्युकेशन. चांगल्या प्रकारे जर तुम्हाला एज्युकेशन मिळालं तर तुमची ग्रोथ जी आहे किंवा डेव्हलपमेंट आहे ही चांगल्या प्रकारे होणार. तर चारही हे जे फॅक्टर आहे हे तुमचे कॉन्ट्रीब्यूट करतात ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवर. तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज अ करेक्ट आन्सर येणार. ठीक आहे. चारही सुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Growth of the body, brain, sensory capabilities and motor skill are the part of. बॉडीची ग्रोथ असेल, डोक्याची तुमच्या ब्रेनची ग्रोथ असेल, सेन्सरी कॅपेबिलिटी असतील किंवा मोटर स्किल, हे कशाचा पार्ट आहे म्हणतात? तर हे पार्ट आहे फिजिकल डेव्हलपमेंटचा. ठीक आहे. मोटार स्किलमध्ये दोन प्रकार, मोटर डेव्हलपमेंटचे दोन प्रकार पडतात. एक असते फाईन मोटार स्किल, एक असते ग्रॉस मोटार स्किल. फाईन मोटार स्किल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मसलचा कमी यूज करता. जसे की तुमच्या बोटाने फक्त तुम्ही रायटिंग करणे किंवा एखादा पेपर कट करणे, ते झालं फाईन मोटार स्किल. ग्रॉस मोटार स्किल म्हणजे काय? तुम्ही रनिंग करणे, स्विमिंग करणे. तर हे मोटार स्किल जे असतात हे फिजिकल डेव्हलपमेंटचा पार्ट असतात. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट येणार नाही. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट हे चिंतनचा पार्ट असतो. हे तुम्ही विचार करता, ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ॲबिलिटी, तुमची रिझनिंग पॉवर वाढवणे, त्याला म्हणायचं कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. सोशल डेव्हलपमेंट हे समाजाच्या रिलेटेड असतात ते. तर ऑप्शन नंबर सेकंड इज अ करेक्ट आन्सर. हे सर्व पार्ट आहेत कशाचे? फिजिकल डेव्हलपमेंटचे. तर ऑप्शन नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द डेव्हलपमेंट इज करेक्ट? खालीलपैकी म्हणजे विकास के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? द डेव्हलपमेंट इज अ सिंपल अँड युनिटरी प्रोसेस. ते युनिटरी प्रोसेस आहे परंतु सिंपल नाही आहे. ठीक आहे. ते स्पायरल असते. डेव्हलपमेंट कॅन ऑल्वेज बी मेजर फ्रिक्वेन्सली. हे तुम्ही सटीक नाही म्हणू शकत. डेव्हलपमेंट तुम्ही मोजू शकता पण सटीकली नाही म्हणू शकत. ठीक आहे. डेव्हलपमेंट इज अ मल्टी डायमेन्शनल आणि मल्टी डायरेक्शनल. ऑप्शन नंबर थर्ड इज अ करेक्ट आन्सर. की तुमचा जो विकास असतो ते मल्टी डायमेन्शनल आणि मल्टी डायरेक्शनल असतो. बहुआयामी असतो. विकास हा एका दिशेने होत नाही, तर तो बहुआयामी असतो. वेगवेगळ्या दिशेने होतो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होतो. तर डेव्हलपमेंट इज अ मल्टी डायमेन्शनल आणि मल्टी डायरेक्शनल.
डेव्हलपमेंट इन अ चाइल्ड कॅन बी प्रिडिक्टेबल व्हेरी ॲक्युरेटली. नाही, तुम्ही डेव्हलपमेंट हे प्रिडिक्ट करू शकता, परंतु सटीक नाही करू शकत. जसं की एखाद्या क्लासमध्ये विद्यार्थी आहे, तो अत्यंत हुशार आहे. तो हुशार असल्यामुळे तुम्ही त्याला सांगू शकता की हा भविष्यात काहीतरी करेल, तुम्ही प्रिडिक्ट करू शकता. परंतु हा कलेक्टरच होईल किंवा एस-पीच होईल किंवा अन्य पदावर जाईल, हे तुम्ही करेक्टली किंवा सटीक सांगू शकत नाही. तर डेव्हलपमेंट हे सटीकली सांगू शकत नाही. तुम्ही अनुमान लावू शकता, परंतु सटीक अनुमान नाही लावू शकत. इथं दिलेलं आहे सटीक अनुमान, तर हे सुद्धा रॉंग येणार. तर ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. तर डेव्हलपमेंट इज अ मल्टी डायमेन्शनल आणि मल्टी डायरेक्शनल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुम्हाला दिलेलं आहे अभिकथन आणि कारण. हे काय म्हणते? समझ समझने व बोलने की क्षमता मुंह और मस्तिष्क के शारीरिक विकास पर निर्भर करती है. बराबर आहे. इमोशनल डेव्हलपमेंट इज रिलेटेड टू द फिजिकल ग्रोथ. हे सुद्धा बरं आहे. हे दोन्ही सुद्धा, जे तुमचं अभिकथन आहे कारण दोन्ही सुद्धा आहे. फिजिकल डेव्हलप, इमोशनल डेव्हलपमेंट, जे कुठलीही डेव्हलपमेंट असते, कुठलेही डेव्हलपमेंट एकमेकावर हे डिपेंड असते. ठीक आहे. तर बोथ ए अँड आर आर द ट्रू अँड द आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. तर ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला, द मोस्ट चिल्ड्रन कॅन स्पीक 5-6 पेअरन सेंटेन्सेस ॲट. म्हणजे अधिकांश बच्चे 5-6 सुसंगत वाक्य कब बोल सकते. तर हे बोलत असतात 3 वर्ष झाल्याच्या नंतर. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट. नंतरचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. द डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन्स. ऑप्शन नंबर 1, अनफोल्ड इन रॅन्डम मॅनर विच डज नॉट हॅव एनी पॅटर्न. डेव्हलपमेंटचा हा पॅटर्न असतो. एका पॅटर्न मध्ये, सिमिलर पॅटर्न मध्ये डेव्हलपमेंट हे वर्क करत असते किंवा विकास होत असतो. जसं की जन्मल्यानंतर सर्वात पहिले बाळ हे रागायला लागते, त्यानंतर ते थोडंसं बसायला लागते, त्यानंतर चालायला लागते आणि त्याच्यानंतर ते पळायला लागते. ते एका पॅटर्न मध्ये डेव्हलपमेंट असते. तर हे काय म्हणते, डज नॉट हॅव एनी पॅटर्न. तर ऑप्शन नंबर 1 येणार नाही. इट इज अ मल्टी डायमेन्शनल अँड मल्टी डायरेक्शनल इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर सेकंड इज अ करेक्ट. ते एक मल्टी डायरेक्शनल आणि मल्टी डायमेन्शनल असते. याच्या पहिल्याच्या क्वेश्चन मध्ये आपण ते समजून घेतलं. थर्ड येणार नाही. इट इज अ सिम्पल. सिम्पल नसतं, युनिट स्पायरल असतं. ऑप्शन नंबर सेकंड इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रिन्सिपल ऑफ सेफिलोपोडल डेव्हलपमेंट टॉक अबाउट डॅश ऑफ डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटचे जे प्रिन्सिपल दिलेले आहे, त्याच्यामध्ये एक महत्वाचा प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ डायरेक्शन. प्रिन्सिपल ऑफ डायरेक्शनचे 2 टाईप पडतात. एक पडते प्रिन्सिपल ऑफ सेफेलोपोडल आणि एक पडते प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्सिमोडिस्टल. सेफेलोपोडल म्हणजे काय, की तुमचा जो विकास असतो तो डोक्याकडून पायाकडे होत जातो, त्याला म्हणायचं सेफेलोपोडल. म्हणजे तुमची पहिले चिंतन पॉवर वाढेल, तुमचा विकास होणार, त्यानंतर तुमच्या हाताचा विकास होणार, त्यानंतर तुमच्या बोटांचा विकास होणार, त्यानंतर तुमच्या थाईचा विकास होणार, त्यानंतर तुमच्या पायाचा आणि लास्टला तुमच्या फीटचा विकास होणार. अशा प्रकारे जर डोक्याकडून विकास पायाकडे होत जात असेल तर त्याला म्हणायचं सेफेलोपोडल. आणि प्रॉक्सिमोडिस्टल कसं असते, तुमचा जो विकास असतो तो सेंट्रल पासून होत असतो. जसं की स्पायनल कॉर्ड, तुम्ही शरीरावर ताबा मिळवता, त्यानंतर बाह्य भागावर, हातावर, तळहातावर जाणार आणि नंतर फिंगरवर तुमच्या. आणि जे हे सेफेलोपोडल जर डेव्हलपमेंट असते, हे ऑर्डरली असते, एका सिक्वेन्स मध्ये होत असते. पहिले डोक्यावर तुम्ही कंट्रोल करणार, नंतर मानेवर, नंतर तुमच्या खांद्यावर, नंतर हातावर, नंतर तुमच्या पंजावर हाताच्या आणि नंतर तुमच्या बोटावर ताबा मिळवणार. तर हे ऑर्डरली असते. तर ऑप्शन नंबर 1 काय म्हणते, मल्टी डायमेन्शनल. मल्टी डायमेन्शनल तर असते पण ते डेव्हलपमेंट असते. ऑर्डरली आणि सिक्वेन्स इज करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. डिसकंटिन्युअस नसते, डेव्हलपमेंट ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. लिनियर नसते, स्पायरल प्रोसेस आहे. तर ऑप्शन नंबर सेकंड ते ऑर्डर मध्ये होत असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. तुम्हाला एक, निम्नलिखित कथन में से विकास के किस सिद्धांत का दर्शन होता है. एक खाली कथन दिलेलं आहे, तर ते कुठल्या प्रिन्सिपल च्या बद्दल होऊ शकते. म्हणते शिष्यावस्था और प्रारंभिक बचपन के दौरान हाथ और पैरों की तुलना में टांगे और मोहे तेजी से बढ़ते रहते. टोंगे, ठीक आहे. ते लिम्स लिम्स कंटिन्युअसली ग्रो फास्टर दॅन हँड अँड फीट. जर तुमचे हात आणि पायाचा विकास होण्याच्या पहिले लिम्सचा जर विकास होत असेल तर त्याला काय म्हणतात, हाता आणि पायाचा नंतर विकास होणे, तर त्याला म्हणायचं प्रॉक्सिमोडिस्टल प्रिन्सिपल. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3.
नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. Which of the following statement about the role of the heredity and environment in the development of child is correct? हेरिडिटी and environmentच्या बद्दल खालीलपैकी कुठलं कथन हे बरोबर आहे म्हणते. पहिलं कथन काय? फाइल द हेरिडिटी कॉन्ट्रीब्यूट इन अनफोल्डिंग द चाइल्ड कॅरेक्टरिस्टिक ट्रेट. अनफोल्डिंग नाही. ठीक आहे. द व्हाईल हेरिडिटी प्रोव्हाइड द जेनेटिक ब्लूप्रिंट फॉर अन इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट, द एक्सप्रेशन ऑफ द धोज जेन्स कॅन बी इन्फ्लुएन्स्ड बाय द इन्व्हायरमेंटल फॅक्टर. करेक्ट. जे तुमचं जे तुम्हाला जेनेटिक जे किंवा तुमच्या अनुवांशिकतेकडून हेरिडिटीकडून जे गुण मिळालेले आहेत ते वातावरण फॅक्टर नाही इन्फ्लुएन्स होऊन ते चांगल्या प्रकारे अजून डेव्हलप होऊ शकतात. मध्ये बोथ द हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट कॉन्ट्रीब्यूट द 50%. हे टक्क्यामध्ये सांगू शकत नाही की तुम्हाला हेरिडिटीकडून एवढे प्रकारे गुण मिळतील आणि तुम्ही एन्व्हायरमेंट मधून एवढ्या प्रकारे गुण मिळू शकता. ठीक आहे. तर थर्ड आणि फोर्थ आपण ऑप्शन नंबर सेकंड इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा कुठला दिलेला आहे तुम्हाला. A major developmental task during dash is the search for identity, personal, sexual and occupational. ठीक आहे. कोणत्या अवस्थेमध्ये तुम्ही हे फेस करता की तुम्ही स्वतःची आयडेंटिटी शोधता, पर्सनल असू द्या, सेक्शुअल असू द्या किंवा ऑक्युपेशनल असू द्या. पर्सनल या वयातील मुले कशी राहतात की जे खूप आयडेंटिटी शोधतात, एका आयडल ठरवतात, कुणाला तरी आयडल मानायला सुरुवात करतात. सेक्शुअल त्यांचं जे सेक्शुअल असते म्हणजे जे त्यांचे लैंगिक जे आकर्षण असते ते विरोधात असते. म्हणजे त्यांचं आकर्षण बॉईजचं असेल मुलीकडे वाढणार, मुलीचं बॉईजकडे. म्हणजे ज्यांचं जे आकर्षण असते लैंगिक आकर्षण ते वाढीस लागते या स्टेजमध्ये मध्ये आणि ऑपोजिशन. ठीक आहे. तर हे येते अडल्सन किशोरावस्था. किशोरावस्थेमध्ये हे सर्व गुण होतात. आयडेंटिटी शोधण्याचं काम करतात मुलं. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर सेकंड इज अ करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला है. 5-6 वर्ष के कम उम्र के बच्चों को ठीक से और रेखाओं के भीतर लिखने में दबाव नहीं डालना चाहिए. न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगते की मुलावर कुठल्याही प्रकारचं प्रेशर द्यायचं नाही. त्यांच्याकडून रोट लर्निंग म्हणजे पाठांतरावर भर द्यायचा नाही. भर कशावर द्यायचं? लर्निंग बाय डुईंग, ऍक्टिव्हिटीतून शिकणे, चिंतन करून शिकणे. तर त्यांच्यावर दबाव टाकायचा नाही. तर हे रॉंग होणार. म्हणजे हे करेक्ट होणार की त्यांच्यावर दबाव टाकायचा नाही. ठीक है. बच्चे 5 और 6 साल के बाद गतिशील कौशल्य का बेहतरीन नियंत्रण प्राप्त करते. सेकंड सुद्धा करेक्ट आहे. त्याचा अभिकथन आणि कारण दोन्ही सुद्धा करेक्ट आहे आणि अभिकथनची जे कारण आहे ते चांगली व्याख्या करते म्हणते. ठीक आहे. तो ऑप्शन नंबर थर्ड इज अ करेक्ट. द ए बोथ ए अँड आर आर द ट्रू अँड द आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ऑप्शन नंबर थर्ड इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अभिकथन दिले. हालांकि लंबाई और शारीरिक संरचना मुख्य रूप से विरासत में मिली विशेषताएं हैं. करेक्ट आहे. तुम्हाला लंबाई आहे किंवा शारीरिक ढांचा आहे तुमच्या ते हेरिडिटी कोण मिळतो. अच्छे पोषण और व्यायाम से भी उसमें फरक पडता है. हे सुद्धा करेक्ट आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे पोषण मिळालं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे कसरत जर केली तर त्याच्यावर परिणाम हा निश्चितच पडतो. तर अभिकथन हे करेक्ट आहे. कारण बघा काय दिले. आनुवंशिकता और पर्यावरण का परस्पर अंत्यक्रिया का विकास पर प्रभाव पडता है. करेक्ट आहे. पर्यावरण आणि आनुवंशिकताचा विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम पडतो. तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज अ करेक्ट. द बोथ ए अँड आर आर द ट्रू अँड द आर इज अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. Rapid increase in a height and weight during the adolescence that usually precedes a sexual maturity is referred to as. जर तुमचं मोठ्या प्रमाणात जर हाईटमध्ये आणि वजनामध्ये ॲडॉल्सन म्हणजे जर फरक पडत असेल, वाढत असेल, तर ते काय म्हणतात म्हणते त्याला? तर त्याला म्हणतात ग्रोथ स्पर्ट. ग्रोथ स्पर्ट म्हणजे वृद्धिमे तेजी. ऑप्शन नंबर ए. जर मोठ्या प्रमाणात तुमचं वजन आणि हाईट वाढत असेल ॲडोलसन्समध्ये असताना, तर त्याला म्हणायचं ग्रोथ स्पर्ट म्हणजे वृद्धी में तेजी. ऑप्शन नंबर फर्स्ट इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अभिकथन आणि कारण दिलेलं आहे. काय म्हणते. इफ फिजिकल डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन इज डिलाय देन देअर सोशल अँड इमोशनल डेव्हलपमेंट गेट अफेक्टेड.
करेक्ट आहे. देयर इज अ डेवलपमेंटल कंटिन्यूटी इन द कोर्स ऑफ द चिल्ड्रन डेवलपमेंट. सेकंड सुद्धा बच्चे के विकास में विकासात्मक निरंतरता है. ठीक आहे. तर बोथ आर करेक्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिप्रेझेंट्स प्रॉक्सिमोडिस्टल प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट. हे प्रॉक्सिमोडिस्टल प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट जे आहे हे प्रिन्सिपल ऑफ डायरेक्शनचा एक सबटाईप आहे. काय म्हणते, डेव्हलपमेंट इज मल्टी डायरेक्शनल आहे, मल्टी डायमेन्शनल. करेक्ट आहे, परंतु प्रॉक्सिमोडिस्टलच्या रिलेटेड येत नाही. ठीक आहे. आयडेंटिफाय ट्विन्स हे सुद्धा येणार नाही. चिल्ड्रन डेव्हलप द ॲबिलिटी टू द ग्रिप्स द बॉल बिफोर पुटिंग द बीड इन अ ट्री. ठीक आहे. ऑप्शन नंबर थर्ड येणार. याच्यामध्ये काय म्हणते, मोतियों में धागा पिरोने से पहिले बच्चे गेंद को पकडणे की क्षमता विकसित करते. प्रॉक्सिमोडिस्टल काय असते की आपण सेंटर कडून विकास हा आपला बाह्य भागाकडे जातो. जसं की बॉल बॉल हा आपण हाताने पकडतो, दोन्ही हाताने पकडतो किंवा कधी कधी शरीराचा यूज सुद्धा करतो. परंतु जर तुम्हाला मोतियों में धागा म्हणजे मोत्यामध्ये जर तुम्हाला धागा टाकायचा असेल तर तुमच्या बोटाचा विकास होणे तुम्हाला खूप गरजेचं आहे. तुम्ही हाताने टाकू शकता की नाही, तुम्हाला त्याच्यासाठी बोटाचा यूज करा, फिंगरचा यूज करावा लागेल. तर तुमचा हाताचा यूज विकास हा पहिले झाला, त्यानंतर फिंगरचा यूज झाला, त्याला म्हणायचं प्रॉक्सिमोडिस्टल. ठीक आहे. अंदरून बाहेर विकास होते, सेंटर कडून बाह्य भागाकडे. ऑप्शन थर्ड इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चेंज इन इमोशन, सेल्फ परसेप्शन, इंटरपर्सनल रिलेशनशिप विथ फॅमिली, पियर्स अँड फ्रेंड्स आर स्टडी अंडर विच डोमेन ऑफ डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंटचे डोमेन दिलेले आहे, जसं की फिजिकल डेव्हलपमेंट, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, लँग्विस्टिक डेव्हलपमेंट, सायको सोशल डेव्हलपमेंट. हे चेंज इन इमोशन मध्ये चेंज होत असेल सोसायटी सोबत बोलताना तर हे सायको सोशल डेव्हलपमेंट. ऑप्शन नंबर 5 फिजिकल डेव्हलपमेंट. फिजिकल डेव्हलपमेंट हे तुमच्या शरीराशी संबंधित असते. कॉग्नेटिव्ह डेव्हलप म्हणजे तुमचं चिंतन, अब्स्ट्रॅक्ट थिंकिंग झालं, रिझनिंग झालं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड झाल्या, हे येणार कॉग्नेटिव्ह. लँग्विस्टिक हे भाषेच्या रिलेटेड. तर तुमचं येणार सायको सोशल डेव्हलपमेंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. उस बच्चों में अकादमिक प्रदर्शन और बौद्धिक क्षमताओं में धीरे धीरे सुधार आता है. वो वंचित परिवेश को छोड़कर समृद्ध परिवेश में प्रवेश करते. उपयुक्त तर्क मुख्य रूप से विकास की नि- निम्नलिखित में से किस बहस की ओर इशारा करती है. ठीक आहे. पहिले ते काय म्हणते, विकास जो आहे त्याचा चांगला म्हणजे हळूहळू होऊन तो समृद्ध प्रवेशमध्ये प्रवेश करतो, म्हणजे समृद्ध बनतो मध्ये. तर त्याला काय म्हणतात, तर याला म्हणतात इन्क्रीमेंट, व्हेरियस इन्क्रीमेंट. ऑप्शन नंबर थर्ड. स्थिर बनाम वृद्धिशील. ऑप्शन नंबर थर्ड इज अ करेक्ट. विकास होतो त्यामध्ये, इन्क्रीमेंट होते, डेव्हलपमेंट होतो त्याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ग्रोथ इन हाईट अँड वेट ऑफ द चिल्ड्रन इज अ एक्झाम्पल ऑफ. मुलाच्या हाईट आणि ग्रोथ, मुलाच्या वजनामध्ये आणि हाईटमध्ये जर ग्रोथ होत असेल तर हे कशाचं एक्झाम्पल आहे म्हणते. क्वांटिटेटिव्ह चेंज. करेक्ट आन्सर. जी ग्रोथ आहे ती क्वांटिटेटिव्ह आहे, परंतु जी डेव्हलपमेंट आहे ती क्वालिटेटिव्ह आहे, क्वांटिटेटिव्ह आहे. चेंज इन इफेक्टिव्ह डोमेन हे येणार नाही, कॉग्नेटिव्ह सुद्धा येणार. तर ऑप्शन नंबर फर्स्ट क्वांटिटेटिव्ह चेंज. हा एक क्वांटिटेटिव्ह चेंज असते. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, हिंदीमध्ये त्याला म्हणायचं मात्रात्मक परिवर्तन. जे मात्रात्मक म्हणजे ज्याला आपण आकड्यामध्ये मोजू शकतो. हाईटला आपण मोजू शकतो, आपल्या वजनाला सुद्धा आपण मोजू शकतो. क्वालिटेटिव्ह येणार नाही, कारण क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, गुणात्मक. आपण मोजू शकत नाही. एक अंदाज लावू शकतो किंवा आयक्यू आपण काढू शकतो, परंतु करेक्ट मोजू शकत नाही. चेंज इन इफेक्टिव्ह डोमेन येणार. चेंज इन कॉग्नेटिव्ह डोमेन. कॉग्नेटिव्ह डोमेन हे तुमच्या चिंतनच्या संबंधित असते, तर याचा याच्याशी संबंध येणार नाही. ग्रोथ इन हाईट अँड वेट ऑफ द चिल्ड्रन इज द एक्झाम्पल ऑफ क्वांटिटिव्ह चेंज. हा क्वांटिटिव्ह आहे. ठीक आहे. ग्रोथ ही क्वांटिटिव्ह असते आणि डेव्हलपमेंट ही क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही सुद्धा असते. तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सी द नेक्स्ट क्वेश्चन. The next question is which of the following statement about the development is correct. खालीलपैकी डेव्हलपमेंटच्या बाबतीत कुठलं स्टेटमेंट इज करेक्ट आहे. डेव्हलपमेंट इज अ डिस्कंटिन्यू प्रोसेस. नो, रॉंग. डेव्हलपमेंट ही कंटिन्यू प्रोसेस आहे, ती जन्मापासून ती मृत्यूपर्यंत चालणारी प्रोसेस आहे. तर डेव्हलपमेंट ही डिस्कंटिन्यू आहे. फर्स्ट रॉंग होणार. डेव्हलपमेंट ऑकर्स इन अ स्पायरल मॅनर, नॉट इन लिनियर. करेक्ट आहे.
जे तुमची डेव्हलपमेंट आहे ती लिनियर होत नसते. लिनियर म्हणजे काय? एक सरळ रेषेमध्ये तुमची डेव्हलपमेंट या वर्षी सुद्धा एवढीच होणार, पुढच्या वर्षी सुद्धा तेवढीच ही लिनियर होते का? नाही. डेव्हलपमेंट ही स्पायरल असते. ही बदलत बदलत होत असते. कमी जास्त प्रमाणात होते. द डेव्हलपमेंट ऑकर इन स्पायरल मॅनर, नॉट इन लिनियर. डेव्हलपमेंट प्रोसेस फ्रॉम द स्पेसिफिक टू जनरल, हे सुद्धा रॉंग आहे. डेव्हलपमेंट ही तुमची जनरल टू स्पेसिफिक असते. म्हणजे तुमची जी सामान्याकडून विशिष्टाकडे जाते, विशिष्टाकडून सामान्याकडे जात नाही. डिफरंट आस्पेक्ट ऑफ डेव्हलपमेंट आर इंडिपेंडंट टू इच अदर. नाही, ते डिपेंड असतात एकमेकावर. हे सुद्धा रॉंग होणार. तर ऑप्शन नंबर सेकंड इज अ करेक्ट आन्सर. द डेव्हलपमेंट ऑकर इन अ स्पायरल मॅनर, नॉट लिनियर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिला, चेंज अँड स्टेबिलिटी इन इमोशन, पर्सनॅलिटी अँड सोशल रिलेशनशिप टुगेदर कॉन्स्टिट्यूट. हे याचा क्वेश्चन आपण आताच इमोशनल मध्ये चेंज होणं या स्टेबिलिटी नसणं, हे आहे ते तुमचं सायको सोशल डेव्हलपमेंट. ऑप्शन नंबर 30 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन द कोर्स ऑफ द डेव्हलपमेंट, children achieve cross motor skill before fine motor skill. This indicate that the development is. जर तुम्ही आता तुम्हाला क्रॉस मोटर स्किल आणि फाईन मोटर स्किल काय आहे ते समजून सांगतो. फाईन मोटर स्किल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तुम्ही मसलचा हा कमी यूज करता. कमी यूज करता म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झाल्या, रायटिंग करणे. रायटिंग करताना तुमच्या फक्त हाताचा किंवा तुमच्या बोटाचा यूज होतो. तर मसलचा कमी यूज होत आहे. जसं की पेपर कटिंग करणे कमी यूज होत आहे. पेंटिंग करणे कमी यूज होत आहे. क्रॉस मोटर स्किलमध्ये काय होतं? तुम्ही तुमच्या मसलचा जो यूज असतो तो मोठ्या प्रमाणात करता. जसं की सायकलिंग करणे, स्विमिंग करणे, हे झाले उदाहरण क्रॉस मोटर स्किलचं. तर तुमचे क्रॉस मोटर स्किलचा विकास मध्ये अचिव्हमेंट बिफोर फाईन मोटर स्किल म्हणजे मोठ्या, तर ते कशाच्या असते रिलेटेड? प्रॉक्सिमोडिस्टल. प्रॉक्सिमोडिस्टल का? प्रॉक्सिमोडिस्टल याच्यासाठी कारण की तुम्ही पहिले मोठ्याल्या मसलवर कंट्रोल करता. जसं की सेंटर कडून तुमचा बाह्य विकास होत जातो प्रॉक्सिमोडिस्टल मध्ये. तर तुम्ही सेंटरला होणार, तुमच्या खांद्यावर तुमचा कंट्रोल येणार, त्यानंतर तुमच्या हातावर येणार. हातावर आल्याच्या नंतर जोरजोरात तुम्ही हात हलवता, काही खेळताना वगैरे लहानपणी असताना. त्याच्यानंतर तुमचा जो कंट्रोल आहे तो फिंगरवर येतो. म्हणजे तुमचा क्रॉस मोटर कडून फाईन मोटर स्किल कडे जातो. तर त्याला म्हणायचं प्रॉक्सिमोडिस्टल. ऑप्शन नंबर सेकंड इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. सुनीता एक 12 साल की 12 वर्षीय लड़की है, विशेष संगीतीय क्षमता रखती है। उसके माता पिता दोनों ही निपुण गायक है और वो सुनीता को अपनी आवाज को और बेहतर करने के लिए प्रशिक्षित कक्षा में भेज रहे हैं। सुनीता की यह क्षमता संभावित रूप से किस कारकों का अंतक्रिया के परिणाम है? ठीक आहे. एक सुनीता 12 वर्षाची मुलगी आहे मध्ये. तिला तिच्या ती संगीतमध्ये चांगलं तिच्यामध्ये गुण आहे, म्युझिकल ॲबिलिटी आहे. तिचे आई वडील सुद्धा दोघं सिंगर आहेत आणि ते तिला क्लासला सुद्धा पाठवत आहे. तर हे काय आहे? ग्रोथ अँड मॅच्युरिटी नाही येणार. ठीक आहे. न्यूट्रिशन अँड डिसिप्लिन येणार नाही. डिसिप्लिन मध्ये तिला ठेवत आहे का? डिसिप्लिन मध्ये विद्यार्थ्याला ठेवायचं नाही, हे न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगते. हेरिडिटी इन एन्व्हायरमेंट इज अ करेक्ट आन्सर. हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट काय याचं उत्तर येणार? सर्वात पहिले हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता, जे की तुमच्या आईवडिलांकडून तुम्हाला गुण मिळतात. इथे सुनीताला तिच्या आईवडिलांकडून सिंगिंगचा गुण मिळालेला आहे. आणि एन्व्हायरमेंट जो तो गुण मिळालेला आहे त्याला चांगल्या प्रकारे वातावरण देण्याचे काम सुनीताचे आई वडील करत आहे, की तिला संगीतचा क्लास लावत आहे. तर हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट याला परफेक्ट आन्सर येणार याचा. तर ऑप्शन नंबर थर्ड इज अ करेक्ट आन्सर. देन सी द नेक्स्ट क्वेश्चन. The next question is reasoning, thinking, problem solving and explain in which aspect of domain. डोमेनचे काय aspect दिलेले आहेत? मॉरल डेव्हलपमेंट, मोटार डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट. कुठला aspect आहे मध्ये? मॉरल डेव्हलपमेंट येणार नाही. मॉरल डेव्हलपमेंट म्हणजे तुमचा नैतिक विकास. नैतिक विकास काय येणार नाही? नैतिक विकासात काय असते, की तुम्हाला बरोबर कुठली गोष्ट आहे आणि रॉंग कुठली गोष्ट आहे याच्यातील फरक जाणवणे. ठीक आहे. मोटार डेव्हलपमेंट येणार नाही. मोटार डेव्हलपमेंट हे फिजिकल डेव्हलपमेंटचा एक पार्ट आहे. तर मोटार डेव्हलपमेंट सुद्धा आहे. सोशल डेव्हलपमेंट सुद्धा येणार नाही. सोसायटीच्या रिलेटेड कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट येणार. तर कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट इज अ करेक्ट आन्सर. याच्यामध्ये तुम्ही रिझनिंग करता, थिंकिंग करता, प्रॉब्लेम सॉल्विंग, तुमची ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग वाढते कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटमध्ये. म्हणजे तुमची कल्पना वाढते, चिंतन पॉवर वाढते, त्याला म्हणायचं कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. Proxy-modistal principle state that the in infancy. Proxy-modistal development काय म्हणते? Development of language occur rapidly
लँग्वेज बद्दल नाही सांग. फिजिकल डेव्हलपमेंट ऑकर रॅपिडली, हे सुद्धा नाही. द लिम्स कंटिन्युअसली ग्रो फास्टर दॅन द हँड अँड फीट, सेकंड येणार. थर्ड येणार. ऑप्शन नंबर थर्ड इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. तुमच्या हाता आणि पायाचा विकास होण्याच्या पहिले लिम्सचा विकास हा मोठ्या प्रमाणात होतो. हेड टू टॉय हे येणार. प्रॉक्सिमोडिस्टल नाही येणार, हे सेफेलोपोडल येणार. जी तुमचा जो विकास होतो तो डोक्याकडून पायाकडे जातो, त्याला म्हणायचं सेफिलोपोडल. हे प्रॉक्सिमोडिस्टल येणार, की तुमच्या हँड आणि फीटचा विकास, तर पहिले लिम्बचा विकास हा मोठ्या प्रमाणात होतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेन्सिटिव्ह पिरियड आर those time periods during which certain dash are the especially important to force for normal development. जेनेटिक हे येणार नाही, इथिकल फॅक्टर नाही, इन्व्हायरमेंटल फॅक्टर. ठीक आहे. इन्वायरमेंटल फॅक्टर हे महत्वाचा असेल. जैसे कि संवेदनशील अवधि वह समय अवधि होता है जिसमें दौरान कुछ विशेष रूप से सामान्य विकास के लिए महत्वपूर्ण आहे. जर तुमचा जर संवेदनशील असाल तुम्ही, तर त्याच्यामुळे तुम्हाला जर चांगलं वातावरण मिळालं तर तुमचा चांगल्या प्रकारे विकास होणार. ठीक आहे. तर येणार इन्व्हायरमेंटल फॅक्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट नॉर्मल डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो. तुम्हाला अभिकथन आणि कारण दिलेलं आहे. देअर इज नो ऑब्जेक्टिवली definable moment when the children enter middle childhood or adolescence. The development is a continuously in nature. ठीक आहे. करेक्ट असणार. ऑप्शन नंबर फर्स्ट, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड दोन्ही सुद्धा करेक्ट आहे. द बोथ आर करेक्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज अ करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. An elementary school teacher can strongly influence student the development of academic self concepted by. एक प्राध्यापिका विद्यालय के शिक्षक क्षेत्र के शैक्षणिक प्रार्थना के विकास के दृढ़ता से प्रभावित कर सकती है. ऑप्शन नंबर एक काय आहे, कीपिंग व्हेरी लो एक्सपेक्टेशन. लो एक्सपेक्टेशन घ्यायचं नाही त्याच्याकडून. पनिशमेंट हे सुद्धा नाही. रिवॉर्डिंग ऑटोनॉमी अँड इनिशिएटिव्ह इन अ स्टुडंट. ऑप्शन नंबर 30 इज करेक्ट. त्यांना अवसर प्रदान करायचे, नवीन नवीन अवसर, म्हणजे लर्निंग बाय डुईंग साठी त्यांना नवीन नवीन अवसर प्रदान करायचे आणि त्यांना त्याच्यासाठी पुरस्कार देत राहायचा. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 30 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. चिल्ड्रन इज, नेक्स्ट क्वेश्चन काय दिया, बच्चों द्वारा बचपन अलग अलग संस्कृतियों में अलग अलग तरह से अनुभव किया जाता है. करेक्ट है. कारण काय, बच्चों का विकास सार्वभौमिक होता है, नाही, युनिव्हर्सल नसतो, हे रॉंग आहे. तो ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट राहणार तुमचं. ए इज अ ट्रू बट आर इज अ फॉल्स. ऑप्शन नंबर फर्स्ट इज अ करेक्ट. ठीक आहे. तर असे आपण एकूण सर्व क्वेश्चन बघितलेले आहे, जे की तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे, जे तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड चांगले आहे आणि तुम्हाला याचा फायदा हा नक्कीच होणार. ठीक आहे. तर असेच तुमच्यासाठी मी नवीन नवीन जे क्वेश्चन सिरीज आहे आपली, जी प्रत्येक टॉपिकवर असेल. आज आपण घेतल्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट क्वेश्चन सिरीज. हे क्वेश्चन जरी तुम्ही चांगल्या प्रकारे केले तर तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होणार. याच्या बाहेरचं तुम्हाला येणार नाही. प्रश्न तुम्हाला तिथेच घुमून फिरून विचारला जाईल. तुम्ही चांगल्या प्रकारे पेपरमध्ये क्वेश्चन रीड करून जर सॉल्व्ह केला तर निश्चितच तुम्हाला सॉल्व्ह करता येणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट सेक्शनमध्ये कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि मोठ्या प्रमाणात तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर सुद्धा करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही NSK लर्नर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो नवीन नोटिफिकेशन मिळून जाईल. असेच तुमच्यासाठी जे क्वेश्चन सिरीज आहे आपली ही चालू ठेवणार आहे मी, जे इम्पॉर्टंट टॉपिकच्या रिलेटेड क्वेश्चन सिरीज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. थँक्यू.